आपल्या माध्यमातून दुसरं एक आवाहन करतो की विशालदादाने अर्ज भरला त्यांनी फक्त काढून घेऊन ये, ते 3 नंबरला राहतील ही तुम्हाला मी सगळ्या मतदारांच्या वतीने तुम्हाला आज शब्द देतो। आणि 4-5 लाखांनी निवडून काका येतील, कधी पण आव्हान कोणी पण देऊ नये। मैदानात उतरल्यानंतरच आव्हान द्यायचं। प्रचंड मताने बहुमताने निवडून येतील। ना 100% काकाच काका येणार, मोदी येणार, भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टी येणार। सांगली जिल्ह्यामध्ये एकच शाखा संजय काका निबार ठोका, कमळाचं बटन ठोका। अरे काकाने 10 वर्ष केले नाहीत काही काम, मग हिने मुंबई पुण्याहून सांगलीला येतात ते रोड का यांच्या बापाने बनवले, संजय काकाने बनवले, मोदी सरकारने बनवले। सांगली जिल्ह्यामध्ये एकच शाखा ओनली संजय काका। संजय काका पाटील साहेब जे काम करतायत अतिशय उत्तम आहे आणि अबकी बार 400 पार हा आकडा होणार 100%। पण जनता काकांच्या पाठीशी आहे। ते विलासराव एकटंच गेलो, सगळं मी बाकी इकडेच आहे। 20 वर्षापूर्वी खासदार संजय काका पाटलांनी वासुंबे गावाला स्वतःच्या शेतातलं पाईप काढून दिलं आम्हाला पाण्याच्या टाकीत टाकण्याकरता 20 वर्षापूर्वी। जो आजचा नेता नाही, माझं पहिलं मतदान संजय काका पाटलाला आहे, म्हणून ही सगळी आम जनता आलेली आहे, भाड्यानं आणलेली नाही, पदरच्या पैशानं आणलेला आहे। आपके बार 400 पार 4 लाखच आहे। खासदार संजय काका ना हिलेगा ना डुलेगा, ये देश आगे चलता रहेगा। देशाला पर्याय नाही मोदी शिवाय। 70 वर्षात काँग्रेसनं लुबाडाशिवाय काय केलं? 70 वर्षात काय दिलं? अहो घराकडे सुद्धा जात नाही, घराकडे जात नाही। आज गुलालच लावलं आम्ही आता। जेव्हा कळत नव्हतं तेव्हापासून त्या चेहऱ्याचा फॅन आहे संजय काकाचा। मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासावरती हा गोष्ट करतो की नक्कीच आम्ही आघाडी घेऊ। घोरपडे सरकार तर परवा स्टेजवरती होते स्टेजवरती त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की कौटुंबिक तालुका मी 90% करतो, त्यांनी पहिला गावात 90% करून जाऊ देत। विकास काय असतोय हे बीजेपीने जाऊन दिले, संजय काका पाटलांनी जाऊन दिले। जत तालुक्यात ओनली संजय काका चालते, बाकीचं कोणच चालत नाही। संजय काकाशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि मोदीशिवाय पर्याय राहिलेला नाही। काय अडचण येत नाही, 100% संजय काका 2-3 लाखांना लीड येणार। जगतायला आलेलो आहे मी। मोदी सरकार फिर एक बार, मोदी सरकार। संजय काका तिसऱ्यांदा खासदार होणार आहेत। वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज। वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको नैना परिसरातील शिरढोण येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज। प्रशस्त असे हे रो बंगलोज फक्त 90 लाखात उपलब्ध। निसर्ग सौंदर्यासोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट। वास्तुशास्त्रानुसार बांधकाम, गेटेड सोसायटी, क्लब हाऊस, गार्डन, 2 व्हीलर व 4 व्हीलर पार्किंगची सुविधा। सिडको नैना मधील क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे। सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे। आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा। आमच्याकडे नवी मुंबईमध्ये NA प्लॉट्स, रो बंगलोज व फ्लॅट्स क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत। नमस्कार, मी चेतन सावंत। स्पेशल गोच्या आखाडा लोकसभेचा या निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। संपूर्ण देशभरामध्ये निवडणुकांचं वारं जोरदार वाहू लागले। जशी उन्हाची तीव्रता वाढत चालली तसं राजकीय वातावरण देखील मोठ्या प्रमाणावर तापू लागले आणि सांगलीच्या राजकारणाच्या भूमीत देखील मोठमोठ्या गोष्टी घडू लागलेल्या आहेत। आणि जसं परवा अपक्ष म्हणून विशाल पाटील यांनी अर्ज भरला, त्याच प्रकारे आज भाजपच्या वतीने संजय काका पाटील जे 10 वर्ष सांगलीचे खासदार आहेत त्यांनी अर्ज भरलाय आणि मोठं शक्ती प्रदर्शन या ठिकाणी करत मोठ्या संख्येने त्यांचे कार्यकर्ते पदाधिकारींनी या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केले। आणि राज्याचे दोन्हीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार हे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहेत। आता संजय काका पाटील यांचं भाषण या ठिकाणी सुरू आहे आणि थोड्याच वेळात देवेंद्र फडणवीस व अजितदादा यांचं भाषण होईल। आज जसं आपण परवा विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या समर्थकांच्या प्रतिक्रिया घेतल्या, आज आपण संजय काकांच्या समर्थकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। त्यांना नेमका काकांना खासदार का करायचं आणि त्यांच्यासमोर आव्हानं काय आहेत आणि त्यांच्या भावना काय आहेत या सगळ्या गोष्टींचा आज आपण आढावा घेणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हो नमस्कार, कुठून आलाय तुम्ही? मी कवटेमांगर मळणगावरनं। काय भावना आहे ते आज कशासाठी आलाय तुम्ही? आम्ही खासदारकीच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आलो आहे। काकांना पाठिंबा दिला सगळ्यांनी,
त्या येतील सभेसाठी वाटते का निवडून ते? फेकत देतील आणि 4-5 लाखांनी निवडून काका येतील. असे कामच केलेत काकांनी. आपण आव्हान आहे समोर एवढं का नाही काय वाटत आव्हान? कधी पण आव्हान कोणी पण देऊ नये. हा, मैदानात उतरल्यानंतरच आव्हान द्यायचं. त्यामुळे यंदा निवडून येतील वाटतं. यंदा नाही, इथून आलेतच. हा, काय काय सांगा? प्रचंड मताने बहुमताने निवडून येतील. बहुमतात निवडून येतील. बाकी अजून या आपण या. हो, कुठनं आलाय काका तुम्ही? सावळच हो, म्हणजे काकांच्या होम ग्राउंड वरून आलाय. काय तिथं काय परिस्थिती आहे यंदा? लीड भेटेल का? हो 100% लीड बसणार काकाला. आपण यावेळेला म्हणतात 2 वेळा दिलं, ह्या वेळेला देणार नाही. ना 100% काकाच. काकाशिवाय पर्याय नाही. बरं. या कुठनं आलाय? कुठून आलाय तुम्ही? कवठेमहांकाळवरून आलाय. काय काय वाटतंय काय होईल यंदा? संजय काका पाटील येतील, हॅट्रिक करतील 100%. आव पण यंदा आता महाविकास आघाडी आहे, विशाल पाटील आहेत. संजय काका, ओनली संजय काका. कुठनं आलाय तुम्ही? काय कुठनं आलाय? मी जत तालुक्यावर विजापूर बाउंड्री काय कर्नाटक. होईल यंदा? काका येतील का निवडून? काका येणार, मोदी येणार, भारत देशामध्ये भारतीय जनता पार्टी येणार. सांगली जिल्ह्यामध्ये एकच शाखा संजय काका निबार ठोका, कमळाचं बटन ठोका. ही पप्पू आव्हान वाटत नाही तुम्हाला? आव्हान बिव्हान काय नाही, हे भ्रष्ट काँग्रेस पार्टी आहे. यांनी विदर्भ जातीला विभाजित करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून सबका साथ सबका विकास. विरोधक म्हणतात काकांनी 10 वर्ष काही काम नाही केलं. अरे काकांनी 10 वर्ष केले नाहीत काही काम, मग हिने मुंबई पुण्याहून सांगलीला येतात ते रोड का यांच्या बापाने बनवले, संजय काकांनी बनवले, मोदी सरकारने बनवले. मग कसलं काम पाहिजे अजून? त्यामुळे काका कामाच्या जोरावर येतील म्हणतात निवडून. काय म्हणला? काका कामाच्या जोरावर निवडून येतील वाटतं. कामाच्या जोरावर, लोकांच्या प्रेमावर, विश्वासावर, आत्मविश्वासावर आणि भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणाऱ्या निर्धारावर काका निवडून येतील. सांगली जिल्ह्यामध्ये एकच शाखा, ओनली संजय काका. कुठनं आलाय तुम्ही? मोठेवाडी. काय काय भावना आहे त्या तुमच्या? काय संजय काकाला मत करायचं. संजय काका येतील वाटतंय का निवडून? हो येणार 100%. बरं, कशाच्या जीवावर येतील निवडून? माणसाने साथ दिल्यावरच माणसं साथ देतील वाटतंय देणार तुम्हाला? 100%. कुठनं आलाय? मिरज मिरजवरून आलाय. काय यंदा काय होईल वाटतंय? काका. आपण तुमचा आता मिरज पॅटर्न यावेळेला विशाल पाटलांचा नाही आमचं काकांकडे आहे. बरं. आम्ही काकां समर्थक काका आहे. येतील बीजेपी वाटतंय. मोदींना पंतप्रधान करायचं आहे तिसऱ्यांदा. त्यामुळे काका हॅट्रिक हो, करणार. आता लोक जात आहेत आणि आपण अजून काय कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहोत या ठिकाणी. नमस्कार, कुठून आला तुम्ही? मी सांगलीच आहे. सांगलीच या. एक तरुण म्हणून तुम्ही आज काकांना पाठिंबा द्यायला आलाय. काय- 100% संजय काका पाटील साहेब जे काम करतायत अतिशय उत्तम आहे. केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार जे आहे अतिशय छान कामं होत आहेत, रोडची कामं होत आहेत. त्याच्यानंतर आज तुम्ही बघताय ज्या काही वेगवेगळ्या देशांमध्ये जे भारताचं नाव उंचावतं आहे ते फक्त नरेंद्र मोदींच्यामुळं. मी आता कित्येक देश फिरून आलो आहे स्वतः बाहेर, 8 ते 10 देश फिरलेलो आहे. बाहेरच्या देशात गेल्यानंतर मी ज्यावेळी बघतो की भारताच्या लोकांना किती सपोर्ट केला जातो आहे, किती वाहवा होती आहे, मला खरंच आनंद होतो आहे. मी स्वतः बाहेरच्या देशातल्या लोकांचे इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत. साऊथ कोरियाचे असतील, जर्मनी असतील, आफ्रिका, UK, बऱ्याच लोकांची. मोदींच्या कामाच्या जोरावरती, मोदींच्या नावावरती काका हॅट्रिक करतील इथं. 100% करतील. कारण विकास हा दिसतोय सगळ्यांना आणि अबकी बार 400 पार हा आकडा होणार 100%. विकास आणि विकास. काय चॅलेंजेस वाटतायत का? चॅलेंजेस काहीच नाही, कारण विकास जो करतोय विकासाच्या जोरावर ते निवडून येतील 100%. कुठून आलाय काका? कवठेमहांकाळ. आलाय. काय भावना द्या तुम्ही काकांना समर्थन द्यायला आलाय? हो, काकांना समर्थन द्यायला लागलोय आणि आता हे जोरात लढाई होणार, त्यात काही शंका नाही. काय आणि तिथं तुमच्या इथं तर आता घोरपडे सरकार काय कोणी असू पाठिंबा देत, दिलाय घोरपडे सरकार असू देत किंवा जगताप साहेब जाऊ देत, त्यांचा काही विषय नाही. पण जनता काकांच्या पाठीशी आहे आणि काकांची हॅट्रिक होणार, त्यात काही शंका बाळगायचं काम नाही. आणि लोक आता बऱ्यापैकी कामाला लागणार इथून पुढे. आता काय अडचण तुमच्या नाही. पक्षातले जे नाराज नेते आहेत ते पण करतील वाटतं हो, का? अगदी 100% सगळी कामाला लागतील. आता काय काय आव्हान वाटत नाही काय? चंद्रहार पाटील, विशाल काय पाटील काय समोर. संजय काकांसमोर कुठलंही आव्हानं नाहीत. कुठलंच आव्हान काकाच कुठलंही आव्हान नाही त्यांच्यासमोर. कुठं आलाय? आटपाडी काय आटपाडीकरांचं काय खरसुंडी सरपंच. खरसुंडी सरपंच. काय तुम्ही आज समर्थन द्यायला हो आलाय? हो, माहिती का? काकांचं काम जे अति उत्कृष्ट आहे. काकांनी जी प्रगती केली ते आता येणारे खासदार करू शकणार नाहीत. म्हणजे काकांचं कामाची करण्याची पद्धत आणि लोकांना सामावून घेण्याची पद्धत ही काकाची फार चांगली आहे. कामाच्या जोरावर आणि लोकांचा जनसंपर्काच्या पाठिंबा, हा, जोरावर ते पाठिंबा. निवडून येतील. कुठनं आलाय दादा? जत तालुका. जत मधनं आलाय, मग बऱ्याच लांबनं आलाय तुम्ही. काय कशासाठी आलाय एवढ्या लांबनं? ती संजय काका प्रचारासाठी फार्म भरायचा होता ना आज, बरं. त्यासाठी आलो होता. अहो पण आता जत मध्ये तर तुमचे विलासराव जगताप विशाल पाटलांना पाठिंबा देतील म्हणतायत.
विक्रम सावंत पण विशाल पाटलांचं काम, मग कसं तिथं जुळायचं काकांचं? ते विलासराव एकटंच गेलो, सगळं मी बाकी इकडेच आहे. म्हणजे कार्यकर्ते भाजप सोबत आहेत असं. कुठं आलाय काका? अहो तासगाव वासुंब्यासून आलो या. तासगाव वासुंबे 20 वर्षापूर्वी खासदार संजय काका पाटलांनी वासुंबे गावाला स्वतःच्या शेतातलं पायपा काढून दिलं आम्हाला पाण्याच्या टाकीत टाकण्याकरता 20 वर्षापूर्वी. हे आजचा नेता नाही. माझं पहिलं मतदान संजय काका पाटलाला आहे आणि गोरगरिबासाठी जनतेसाठी लढणारा नेता आहे हो. म्हणून हे सगळे आम जनता आलेलं आहे. भाड्यानं आणलेलं नाही, पदरच्या पैशानं आणलेलं आहे. हे भाडं नवा. त्यामुळे यंदा काका हॅट्रिक आपके बार 400 बार 4 लाखच आहे. खासदार संजय काका ना हिलेगा ना डुलेगा, ये देश आगे चलता रहेगा. ये मोदी की स्टाईल आहे. सांगलीमध्ये 4 लाखाचं लीड गेल म्हणताय तुम्ही. 2 वेळा 14ला घेतलं नाही, 19ला घेतलं नाही, मग ह्या वेळेला काय विश्वास? अहो आता हे परिवर्तनाची लाट आहे. देशाला पर्याय नाही मोदी शिवाय. ना खाऊंगा ना खाणे दूंगा. काकावरती विरोधक असं म्हणतायत काकांना की येतो काकांवरती विरोधक असे म्हणतायत की काकांनी 10 वर्षात कामच केलं नाही. जे अहो 70 वर्षात काँग्रेसनं लुबाडाशिवाय काय केलं नाही. 70 वर्षात काय दिलं? अहो गोरगरीब जनतेला आता गहू तांदूळ पैसा अडका कुठं मिळतो या. अहो शेतीला पाणी. अहो काँग्रेसच्या काळात लाईट कनेक्शन तोडायला यायची, आता फिरकत नाही. डीपी आता डीपी कुठनं आलं? आता डीपी कसा चालतो या? आता लाईट कुठनं येते या? अहो शेतीचा विकास आहे, एकच आहे नरेंद्र मोदी शिवाय. काकांच्यात प्रचंड जोश दिसतोय, उत्साह दिसतोय. तुमचं वय किती काका? अहो माझं आता वय 49 आहे. बर, मग आता 7 मे पर्यंत असा जोरात? अहो घराकडे सुद्धा जात नाही, घराकडे जात नाही. आज गुलालच लावलंय आम्ही. आता जेव्हा कळत नव्हतं तेव्हापासून त्या चेहऱ्याचा फॅन आहे संजय काकाचा. जेव्हा कळत नव्हतं तेव्हापासून यावेळेला देखील ताकदीने उभा करणार आहे. बऱ्याच लोकांना प्रतिक्रिया द्यायच्या आहेत. तमन गोंडा पाटील साहेब आहेत या ठिकाणी, तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊयात. काय सांगाल तुम्ही आज काकांना ताकदीने समर्थन देण्यासाठी या ठिकाणी आलाय? काय भावना आहेत तुमच्या? आमच्या जत दुष्काळी भागाला आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे प्रयत्नानं 2000 कोटी रुपये निधी मिळालेला आहे. 65 गाव स्वतंत्र देश स्वातंत्र्यानंतर 65 गावाचे म्हैसाळमध्ये समावेश नव्हता, त्या समावेश झालेला आहे. जतमधून आम्ही उत्साहानं 400 गाड्या आज काकांच्या समर्थनार्थ आमचे सर्वच सगळं टीम आलेलं आहे. ह्याच्यावरून तुम्ही ओळखून घ्या. ह्याच्यावरून ओळखून घेऊच आपण. परंतु तुमच्या जत तालुक्यातून काँग्रेसचे आता आमदार आहेत तिथं, परंतु तुमच्या भाजपचे जे माजी आमदार होते विलासराव जगताप साहेब, त्यांनी राजीनामा दिलाय भाजपचा आणि ते विशाल पाटलांचं काम करतील असं त्यांचे कार्यकर्ते म्हणतात. आणि त्यांचे देखील कार्यकर्ते परवा आलेले असं बरेच कार्यकर्ते म्हटले. मग तिथनं आता काय ते तर म्हणतात की आम्ही तिथनं खूप लीड घेऊ, 50-60 हजाराचं लीड घेऊ जतमधनं. काय सांगाल मग? गेल्या 1.5 वर्षामध्ये मी निवडणूक प्रमुख भारतीय जनता पक्षात झाल्यानंतर 280 बूथवर अत्यंत सक्रिय पद्धतीनं कार्यकर्ते तयार झालेले आहेत. आणि स्वातंत्र्यानंतर या 9 वर्षामध्ये जत तालुक्याला 2-2 हजार कोटी रुपये निधी मिळालेला आहे. यामध्ये कोण कुठं गेला, कोण कुठं राहिला त्याबद्दल काही नाही. आम्ही 6ही विधानसभा मतदारसंघात जत आघाडीवर राहू. बरं, जतमधून तुम्ही आघाडी घ्यायला वाटते तुम्हाला? हो, वाटतंय नाही, नक्कीच आहे. तिथले 2 नेते म्हणजे काँग्रेसचे आणि भाजपचे जे माझे आमदार होते ते जरी गेले तरी लीड घेऊ हा विश्वास आहे तुम्हाला? मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या विश्वासावरती हा गोष्ट करतो की नक्कीच आम्ही आघाडी घेऊ. कोंगनोळी कोटीमगळ अजितराव घोरपडे गावचा आहे. कुठल्या गटाचे आहे तुम्ही? मी संजय काका गटाचा माणूस. संजय काका गटाचं. आणि गाव कोणतं तुमचं? माझं कोंगनोळी मान्य अजितराव घोरपडे सरकार यांचं गाव आहे. आता घोरपडे सरकार तर परवा स्टेजवरती होते स्टेजवरती. त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं की कवठेमहांकाळ तालुका मी 90% करतो. त्यांनी पहिला गावात 90% करून जाऊ देत, मग कवठेमहांकाळची भाषा करायची. विकास काय असतोय हे बीजेपीने जाऊन दिले, संजय काका पाटलांनी जाऊन दिले गावात. म्हणणं असं आहे की तिथं देखील घोरपडे सरकारांच्या गावात देखील तुम्हीच लीड घेणार? 100% मी तिथं 50% मी घेऊ शकतोय, मला गॅरंटी आहे. हा विश्वास वाटतोय. कुठं आलाय तुम्ही? आम्ही सोन्याळवरून आले. बरं, काय वाटतंय तुम्हाला? जत तालुक्यात ओनली संजय काका चालते, बाकीचं कोणच चालत नाही. कारण काकाचं वैयक्तिक संपर्कामुळे आणि बीजेपी सरकारनं ही म्हैसाळचं पाणी सोडल्यामुळे ओनली जत तालुक्यात संजय काका चालणार. कुठलंच नेतं
कोणी नेते गेलं तरी पण ओनली कार्यकर्त्यामुळे संजय काका निवडून येणार कुठल्याही परिस्थितीत. म्हणतात आम्ही जतमधनं भरपूर लीड देऊ. कोण देणार आहे लीड? ओनली बीजेपीला लीड देणार आहे जत तालुका. 30,000च्या वर लीड जाणार आहे जत तालुका. ठिकाणी काय सांगाल, कुठनं आलाय तुम्ही? कमनोळीवरनं. बरं, तुम्ही पण जतमधनंच आलाय? नाही कवटे म्हणजे घोरपडे सरकारांच्याच गावात. हो बरोबर. काय परिस्थिती आहे गावातली? गावातली नाही म्हणजे अख्ख्या देशातली म्हणता येईल. कवटेमंगळ तालुका असू दे, कुठलाही तालुका असू दे, सांगली असू दे, महाराष्ट्राचा अगर येणार तर फक्त BJP सरकारच येणार आहे. का? कारण की थोडा विकास झालेला आहे आणि तो विकास फक्त असं लोकांना ना दिसू येतोय. ठीक आहे, प्रत्येक गोष्टी प्रत्येक मंत्रालयामध्ये प्रत्येक मंत्रालयाने कामं केलेले सगळ्या गोष्टी झालेल्या. विकासाच्या जोरावरती पुन्हा एकदा काका या ठिकाणी हॅट्रिक करतील वाटते असं. 100% तासगाव तालुका मंडळादूर गावामधून आलो या. संजय काकाशिवाय पर्यायच राहिलेला नाही आणि मोदीशिवाय पर्याय राहिलेला नाही आहे. तिथलं आता 2 वेळा असं म्हटलं जायचं की आमचाच आमदार आमचाच खासदार, परंतु ह्या वेळेला काकांना विरोध करणार आहे म्हणून. नाही 100% काकाही खासदार होणार. विरोध हा कुठलाच होणार नाही. फक्त बोलून धावतात, काही सुद्धा विरोध होणार नाही. बर, त्यामुळं यंदा हॅट्रिक करतील वाटते. हां, कर्नाटकला जे सोय आहे ते सांगलीमध्ये का नाही, शहरामध्ये का नाही? कर्नाटकमध्ये किती सोय आहे सगळ्या गोष्टीनं, गोरगरिबांना किती. भाजपचेच खासदार आहेत की. हा मग तेच की भाजपच पाहिजे आम्हाला. सगळे लोक म्हणतात 10 वर्ष भाजपचे खासदार आहे, काम केलं नाही, त्यांचे विरोधक म्हणतायत. बरेच कामं झालेले आहेत, पण महिलांचे काही अडचण आहेत ते कुणाला अजून तिथंपर्यंत आम्हाला पोचू देत नाहीत. आम्हाला काय सांगू देत नाही. कोण पोचू देत नाही तुम्हाला? आता आम्हाला तिथंपर्यंत जायचं आम्हाला हेच नाही ना, म्हणून आम्ही धाडस करायला काकापर्यंत जायचं की आमचं जे महिलाचं जे अडचण आहे ते अडचण मी मांडणार आहे काका. म्हणजे अजून समस्या आहेत आणि त्या सोडवायला पाहिजे वाटते. अजून इथून काय कार्यकर्ते आहेत? कुठल्या गावात आलाय? काय परिस्थिती आहे जतमधनं? तर म्हणतायत आता लय लीड देणार आम्ही विशाल पाटलांना. विक्रम सावंत आहे तिथं, विलासराव जगताप जे माजी आमदार होते त्यांनी राजीनामा दिला भाजप पक्षाचा. काय परिस्थिती आहे? काय अडचण येत नाही. बरं, 100% संजय काका 2-3 लाखांना लीड येणार. जगताप साहेब समजायचं आहे. जगताप साहेब काँग्रेसला पाठिंबा दिला जगताप साहेबांनी, पण जगताप साहेब एकटेच गेलेत फक्त. त्यांच्या मग जनता कोण गेलेली नाही. आमदारांनी मिळून केलं तर ते इलेक्शन होत असते काय? आम्ही जवळजवळ 15 वर्ष आम्ही कार्यकर्ते आहे भाजपचे. आम्हाला सोडून तिने पक्षप्रवेश केला किंवा पक्षाला राजीनामा दिला. आम्ही त्यांच्या आवडलं नाही तुम्हाला? आम्हाला आवडलं बी नाही, आम्ही जात बी नाही आणि आमच्या गावात आम्ही काँग्रेसला पाठिंबा स्वतः एकट्याने दिला. जनता पाठिंबा कोण गेलेला नाही कोण सगळं. जगतापांचा एकटाचाच प्रवेश झालेला आहे. त्यांच्या पाठीमागे कोण जात नाही. जतची जनता या लोकांनी तिथले जे कार्यकर्ते होते त्यांनी काही एवढ्या मोठ्या आले नाही आणि त्यांच्या पाठीमागे एका सुद्धा कार्यकर्त्याला बोलले नाही तिने. एका सुद्धा कार्यकर्त्याला बाबा आता जर बोलवलं तर त्यांनी कुणी आम्ही जाणार नाही. आम्ही संपलेले आहे, त्यांचं झालेलं आहे. आता जाऊ ना. काय नाराज आहे तुम्ही? तशी जात नसती ती. बर, तशी त्यांनी बोलवेल तसं जायचं. आवडलेलं नाही तुम्हाला? ते आम्हाला ते आवडत नाही. बर, किती वर्ष अजून मला कळालं नव्हतं. त्यातल्यापासून इकडं आम्ही प्रवास करतो. ते कुठले कुणा जाणलं तुम्ही सांगत आला? काय नाही, ते काय होत नाही, जात नाही. काय झालंय 100 ग्रामपंचायती त्यांच्या एका तर कार्यकर्त्याला किंवा सरपंचाला किंवा सदस्याला डिप्युटीला कोणाला तर बोलावं नाही. म्हणजे विश्वासात न घेता त्यांनी राजीनामा दिला. हा, अविश्वास ठराव केल्यासारखं झालंय त्यांनी. सांगली जिल्ह्यातला पहिला जत तालुका असा आहे की BJPचा आहे. पहिल्यांदा BJP सीट तिथून निवडून आलेले आहे. कुठं आलाय? जत मधनं. काय परिस्थिती आहे जत मध्ये? हाय संजय काका 100% विशाल पाटलांना लीड भेटेल म्हणतायत. काय कोण काय बी म्हणते त्याचं काय? विशाल पाटील ही ती तिकडं असते, काय नसतं तसं. विशाल पाटलांना अजून त्यांचं तिकिटाचं पत्ता नाही. त्यामुळे काका पुन्हा एकदा हॅट्रिक करतील असं तुम्हाला वाटतं? असू द्या. या इथं काय महिला आहेत, आपण त्या महिलांना आपण विचारूयात. या 1 मिनिट. नमस्कार. आज या संजय काकांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने महिला भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित राहिलेत. काय भावना आहे तुमच्या? आज तुम्ही पाठिंबा द्यायला आलाय, ह्या सभेला आलाय, काय होय पाठिंबा द्यायला आलेलो आहे आम्ही. मोदी सरकार फिर एक बार मोदी सरकार येतील वाटतंय तुम्हाला? निकाल लागलाय. आलेत संजय काका आलेत म्हणतायत यावेळेला भाजपचा इथं विरोधक हे बोलण्यासाठीच असतात. विरोधक गेले खड्ड्यात. संजय काकांनी 2दा निवडून आलेले आहेत. आम्ही त्यांना आणली, खुर्ची दिली आहे. तिसऱ्यांदा हॅट्रिक करून आम्ही संजय काकांना आणणार. काकांनी काम केलं नाही म्हणतायत. काम केलं नाही, ते ज्यांनी केलं नाही ते ओरडतात. आता महिला भगिनी देखील प्रचारात मोठ्या रस्त्याचं काम,
पाण्याचं काम, जलसिंचन काम आपण मोदींच्याकडे बघायचं आहे. आता जर पुढे त्याला चान्स दिला तर सगळी विकास कामं होतील आणि महिलांना जास्तीत जास्त महिलांना प्राधान्य मिळणार आहे. एकच चर्चा, महिला भगिनी देखील प्रचारामध्ये मोठ्या संख्येने असणार आहेत. अजून आपण तिथं काय बाबा बसलेत, या त्यांच्या आपण प्रतिक्रिया घेऊया. बाबा नमस्कार, कुठनं आलाय तुम्ही? दिगंचीहून आलाय वे. काय आज दिगंचीहून तुम्ही आलाय, म्हणजे काय कशासाठी आलाय तुम्ही? प्रचाराला संजय काकाचा. काका येतील का निवडून? होय होय. काय विश्वास वाटतोय काका? आम्हाला पण 10 वर्षात विश्वास वाटलाय ना. म्हणून अजून एकदा तिसऱ्यांदा होय होय हॅट्रिक करण्यासाठी तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहणार. काय सांगाल? संजय काका तिसऱ्यांदा खासदार होणार आहेत. होतील का? होय. बर. आटपाडी तालुक्यातून राजेंद्र अण्णा अमरशे देशमुख गटाचा पाठिंबा आहे काकांना. बर. खानापूर आटपाडीमधून काकांना मोठ्या प्रमाणात लीड भेटेल. काही जण म्हणतात दुष्काळी फोरमचे नेते ते आतून काम करणार नाहीत वगैरे. असं काही नाही. सगळे नेते एकत्र येऊन सगळे मिळून काकांना सगळे मिळून काम करतील आणि निवडून आणतील. ओ काका नमस्कार. कुठले इथलेच का तुम्ही? हो इथलेच की. का आता रॅलीला आलेल तुम्ही? होय. सांगलीचेच? होय मिरजेचा. मिरजे. बरं काय काका येतील का निवडून? हो येणार की. येणार. विरोधक म्हणतायत की काय यावेळेला भाजपचा खासदार होणार नाही म्हणून. नाही मोदीनं भरपूर कामं केल्यात. म्हणजे मोदींच्या जीवावरती किंवा मोदींच्या ताकदीवर 100% होणार. बरेच ठिकाणी असं होणार आहे. बऱ्याच ठिकाणी स्थानिक नाराज आहेत म्हणतायत. अहो नाराज त्या व्यक्तीवर आहेत, मात्र देशाच्या पंतप्रधानांवर नाराज नाहीत लोक. त्यांच्यावर नाराज आहेत लोक. असतीलच ना असं वाटतंय. पण मोदींकडे बघून लोक मतदान करतील त्यांना 100%. जतचे भाजपचे नेते आहेत या ठिकाणी. नमस्कार. नमस्ते. काय जतमध्ये आता विलासराव जगताप साहेबांनी राजीनामा दिला भाजपचा, तर विक्रम सावंत काँग्रेसमध्ये आहे. तर आता परवा सभा झाली तर बरीच लोक म्हणत होती की यावेळेला तिथनं विशाल पाटलांना प्रचंड लीड भेटेल. काय परिस्थिती आहे? गेल्या वर्षी काकांना 25,000 लीड होतं, यावेळी काकांना 50,000 लीड मिळेल मताधिक्य. विश्वास आहे तुम्हाला? 100% विश्वास आहे. 100%. संजय काका हा काम करणारा माणूस आहे. अगदी लहान थोर कार्यकर्त्याचा रात्री 12ला फोन केला तरी फोन उचलतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जत तालुक्याला असलेलं म्हैसाळचं पाणी आणि विस्तारित म्हैसाळ योजना ही काकाने आणि फडणवीस साहेबांनी मार्गी लावलेली आहे. त्याच्यामुळे जतची आम जनता काकांच्या सोबत आहे, भाजपसोबत आहे. आज जवळपास 600 गाड्या स्वखर्चानं गावोगावच्या 600 गाड्या या सभेसाठी सांगलेल्या आल्या आहेत. त्यामुळे त्या गोष्टीचा काय परिणाम होणार नाही जत? 100% काकाला जतमध्ये गेल्यावेळी 25,078 मताधिक्य होतं, यावेळी 50,000च्या पुढे मताधिक्य मिळणार आहे. काय सांगाल? विट्यावरून देखील त्यांचे समर्थक आलेत या ठिकाणी. विट्यावरून म्हणण्यापेक्षा खानापूर तालुक्यातून जवळजवळ 350 गाड्यांचं नियोजन झालं होतं आणि आमच्या जमदाडे साहेबांनी सांगितलं. परंतु मी सर्वांच्या साक्षीनं आपणाला सांगतो की या वेळेला लोकसभेला सगळ्यात जास्त खानापूर तालुक्यातून हे लीड मिळेल आणि ते 80,000च्या दरम्यान एक खानापूर तालुक्याचं लीड असेल. आता तिथले एक उमेदवार आहेत, महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्या उमेदवाराच्या गावामध्ये सुद्धा आम्हाला मताधिक्य पडलेलं तुम्हाला दिसेल. आणि काय लोक म्हणतात की दुष्काळी फोरम जो आहे तो काकांच्या विरोधात आतून मतदान करेल, तर तसली काय परिस्थिती आहे का? कोणतीही नाही. ह्या फक्त बाहेरच्या वावड्या आहेत. असं कोणतंही प्रकरण नाही, कोणतंही चिन्ह नाही. संपूर्ण मतदारसंघामध्ये फक्त काकामय वातावरण आहे आणि या जिल्ह्यामध्ये एकच शाखा खासदार संजय काका हॅट्रिक करतील आणि तेही कमीत कमी 4 लाखाच्या लीडनं करतील. आणि हॅट्रिक केल्यानंतर 4 लाखाचं जे मताधिक्य भेटेल त्याच्या जोरावरती माननीय नरेंद्र मोदी साहेब हे नक्की आपणाला या मंत्रिमंडळामध्ये त्यांचा विश्वास. 4 लाख कसे करतील? 14ला 4 लाखाचं लीड नव्हतं, 19ला नव्हतं. यावेळेला काय वाटतं? यावेळेला आमच्याबरोबर गोपीचंद पडळकर देखील आहेत आणि महायुती आहे, त्याच्यामध्ये राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे. त्यामुळं नक्कीच 4 लाखाचं लीड. आव्हान काय वाटत नाही तुम्हाला? शून्य आव्हान आहे. कारण का मी आपल्या माध्यमातून दुसरं एक आव्हान करतो की विशालदादाने अर्ज भरला, त्यांनी फक्त काढून घेऊ नये. त्यांनी अर्ज ठेवावा, नुसत्या वल्गना करू नये. त्यांनी अर्ज ठेवावा आणि लढून दाखवावं. ते 3 नंबरला राहतील ही तुम्हाला मी सगळ्या मतदारांच्या वतीने तुम्हाला आज शब्द देतो. काय सांगाल? काय तुमच्या आज तुम्ही समर्थन द्यायला आलाय ताकदीने काकांना? जेवढा तरुण वर्ग आहे सांगली जिल्ह्यातला 100% संजय काकांच्या विचाराच्या माध्यमातून संजय काकांच्या पाठीशी आहे. प्रत्येक तरुणाचं एक आकर्षण म्हणून संजय काका आहे. कामाच्या बाबतीत व्यक्तिगत काम असू दे, सामाजिक काम असू दे, सिंचनाचं काम असू दे, संजय काकांनी अतिशय मोठ्या प्रमाणात
या जिल्ह्यात काम केलेलं आहे. जत तालुका हा पाण्यापासून वंचित होता. 2000 कोटीची योजना संजय काकांनी जत तालुक्यासाठी दिली आहे. आमच्या 3 पिढ्यापासून ज्या पाण्याची अपेक्षा होती ती काकांनी पूर्ण केली आणि त्यांना पूर्ण आमच्या माता भगिनीपासून आमच्या सर्व पिढ्यांचं आशीर्वाद संजय काकांना मिळणार आहेत आणि संजय काका फार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणार आहेत, यात कुठलाही वाद नाही. हे होते भाजप पक्षाचे काही प्रमुख पदाधिकारी. ते काकांना ताकदीने या ठिकाणी समर्थन देण्यासाठी आले होते. आपण अजून काही नागरिकांच्या किंवा ह्या रॅलीला आलेल्या ह्या सभेला आलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया घेऊयात. आम्ही बनाळी जत आलोय. बरं, काय जतमधनं म्हणतायत की विशाल पाटलांना नाही, जतमधून विशाल पाटलांना अजिबात लीड मिळणार नाही. आमच्या गावात गेले म्हणजे 70 वर्ष पाणीच नव्हतं, पण गेले 2-3 वर्ष बनाळी गावात पाणी बंद नाही. याचा अर्थ पाण्याचा इतका मोठा सोर्स निर्माण करून दिला आहे की हे न भूतो न भविष्य असं काम झाल्यानंतर त्या लोकांना मतं का टाकायची नाहीत, हाचा प्रश्न आम्हाला मिळेल आहे. भाजप पक्षाने किंवा संजय काकाने पाण्याचा प्रश्न मिटवला आणि ह्या मुद्द्यावरती तुम्ही ह्या वेळेला देखील ताकदीने त्यांचं काम बघा, एक सांगतो साहेब तुम्हाला, जिल्हा परिषद सदस्य आमचा निवडल्यानंतर 3 वेळा आला, पण एक खासदार होऊन 15 ते 20 वेळा येणारा खासदार या राज्यात कुठेही नाही. ग्रामीण भागाला भेट देणारा अनेक जाणता राजा म्हणेल तर चालेल. इतकी माझे आमदार तिथले जे भाजपचे नेते होते ते आता पक्षाचा काय नाही, नेते गेले असतील तर ते जनता सोडून जाणार नाही. अजिबात जाणार नाही का? अहो, ज्या लोकांचं काम केलं, ज्यांच्यासाठी पाणी दिलं, ते जर ह्याच्यावर काकांनी जर आम्हाला पाणी दिलं असेल तर त्या माणसाला का सोडायचं, हा प्रश्न आहे. हा मुद्दा तिथं प्रायोरिटीज आहे. पाण्याचा मुद्दा जो आहे, पाणी हा मेजर मुद्दा आहे. गेल्या 3 वर्षात आम्हाला कंटिन्युअस पाणी मिळालंय आणि हे पाणी इथून पुढं या सरकारकडनं चालू राहील अशा आम्हाला अपेक्षा आहेत. त्यामुळे यंदा काकांचे पण हात बळकट नाही ना, राज्यातच सगळं बळकट झालंय भाजप. त्यामुळे काय फक्त तुम्ही सांगलीचाच विषय घेऊ नका, पूर्ण राज्यातच आहे भाजप आणि असंच राहील ते.